माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 9 कथासार अभिवाचन करत आहे. आज आपण बघूया गुरु महात्म्य. श्री गणेशाय नमः. आपल्या माता पित्यांनी आपले म्हणणे मान्य केले. त्यांनी आपल्याला आपल्या आवडीचा मार्ग अनुसरण्याची परवानगी दिली. यांचा दुर्वास श्री दत्त यांना मोठा आनंद झाला. दिवसा एकांत स्थळी जायचं, आपली तपोसाधना करायची, जीवित कार्यभाग करायचा. रात्री आश्रमात मातृ पितृ शेवार्थ यायचे. हा त्या दोघांचा दिनक्रम चालू होता. एके दिवशी श्री दत्त आपल्या मातेसोबत असाच सुखसंवाद करीत असताना त्यांच्या संभाषणात गुरु हा विषय आला. त्याबरोबर दत्ताचे मन भरून आले. त्याने म्हटले की माते, तू मला या नर जन्मास घातले. तुझे माझ्यावर अनंत उपकार. मी सदैव तुझ्या ऋणात राहीन. कारण माता हीच जीवाची प्रथम गुरु असते. ती त्याला जन्मास घालते, त्याचे संगोपन संवर्धन करते, त्याच्यावर सुसंस्कार करते. तीच त्यास त्याच्या प्राप्त नरजन्माची सार्थकता करण्याचा बोध करत असते. माते, जीवाचे कल्याण करणाऱ्या प्रमुख 3 विभूती म्हणजेच त्याचे माता पिता आणि गुरु. गुरुची महती किती थोर हे मी काय सांगू. जीवाच्या कल्याणासाठी, त्याच्या जन्मसार्थकतेसाठी जशा लौकिकातील ज्ञानदात्या विद्य कलादात्या गुरूंची त्यास गरज असते, त्यापेक्षाही त्याच्या प्राप्त नरजन्माची सार्थकता होण्यासाठी सद्गुरूची नितांत गरज असते. माते, का सद्गुरू वाचून अन्य कोणीच जीवाचा खऱ्या अर्थाने उद्धार करत नाही. म्हणूनच माते, आज मला तुला सुद्धा हेच सांगायचं वाटते की तू सुद्धा तुझ्या पतीलाच सद्गुरू मानून तू अत्री ऋषींनाच शरण जा. त्यांना गुरुस्थानी मानून त्यांची सेवा करून स्वतःचे आत्मकल्याण करून घे. नाहीतर या मोह मायाच्या बंधनात एकदा का तू जीव अडकला तर तो तुझ्या स्वतःभोवती जाळे विणून त्यात स्वतःच अडकणाऱ्या कोळ्यासारख्या हे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. काम क्रोध मद मोह मत्सर षड्रिपू मानवी मनात नाना प्रकारचे विकार उभे करतात. त्यांच्या भोवती लोभ मोहमायेचे पाशे निर्माण करतात. वास्तव्यातला मुक्त जीव हा त्या बंधनात अडकत जातो, बद्ध होतो. अशा बद्ध जीवास खऱ्या अर्थाने जर कोण सोडवत असेल तर हे सद्गुरूच. तेच विवेकाचे ज्ञानाचे कडंग जीवाच्या हाती देतात. त्यास विवेक वैराग्य यांच्या बळावर ज्ञानाच्या शस्त्राने ते पाश कसे तोडायचे, बद्धतेतून मुक्त कसे व्हायचे ते शिकवतात. सद्गुरू हेच जीवास विकारावर कसा ताबा मिळवायचा किंवा काय स्वीकारायचे, काय त्यागायचे, कशाचा संग करायचा आणि कशापासून तेही कसं दूर राहायचं, ही जीवनकला शिकवित असतात. या संसारात राहूनही त्यांच्या लिप्ततेत न गुंतता अलिप्त कसे राहायचे हे गुरुच शिकवत असतात. माते, गुरु ह्या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळेच मी माझ्या नुकत्याच केलेल्या त्या तीर्थयात्रेच्या दरम्यान एकच नाही तर माते 24 गुरु केलेत. तुम्हा सगळ्यांना माहीत आहेत गुरुदत्ताने केलेले 24 गुरु. दत्ताचे हे विद्वतापूर्व बोलणे ऐकले, मात्र तिने एकदम त्यास विचारले, बा दत्ता, अरे काय सांगतोस, तू 24 गुरु केलेस, ते कोणकोणते, का त्याच्यापासून तू का व कोणता बोध घेतलास ते मला सांग. तो तुझा गुरु जोडण्याचा अनुभव, त्यातलं ज्ञान ऐकण्यास माझे मन आतुर आहे. आता तुम्ही हा अध्याय ऐकलाय, त्याच्यात 24 गुरु सांगितले, तर तुम्हाला जे आठवत असतील ते 24 गुरु तुम्ही जर ऑडिओ ऐकला असेल तर नक्कीच लिहून पाठवा. तेव्हा एक वार मातेकडे मोठ्या कौतुकाने पाहत दत्त म्हणाला, माते, तो 6 भाग पुनश्च एकदा आठवून तुला सांगताना मला विशेष आनंद होणार आहे. तेव्हा आता ऐक. माते, ज्यावेळी मी पिता अत्री यांच्या परवानगीने तीर्थयात्रेस निघालो तेव्हा त्यांनी मला आपला आशीर्वाद तर दिलाच, त्याबरोबर त्यांनी माझ्या साधनेला ज्ञानाला परिपक्वता येण्यासाठी मात्र सर्वत्र मनमोक्षिका न्यायाने मधुमक्षिका न्यायाने तुला जे जे काही चांगले म्हणून दिसेल, घेण्यासारखे वाटेल, ते तू तुझ्या या भ्रमंतीच्या काळात जाणून पारखून घे. तुम्हाला आठवत असलेले न बघता स्मरणात असलेले 5 गुरु तुम्ही सांगा, पाहून अनुभवून घे, त्या सर्वांकडून गुण संग्रह कर, असे सांगितले. पिता, ह्या माझ्या गुरुने माझ्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून माझा ज्ञानचक्षु उघडून दिला होता. त्या द्रष्टेपणानेच मी संचार करीत असताना मला प्रथम वाटेत
येदू भेटला. त्यावर मातेने दत्तास विचारले, काय येदू भेटला? कोण हा येदू? तो कोणत्या वंशाचा? त्यावर दत्त सांगू लागले, माते, येदू हा सोमवंशीय, सुशील, सद्धर्मी, प्रजा दक्ष, ईश्वरनिष्ठ अशा नहुष राजाचा नातू. त्याच्या पित्याचे नाव ययाती. त्याने माझी त्याच्याशी भेट होताच मला मोक्षाचा मार्ग काय व कोणताशीच विचारले. तेव्हा माते, आता मी तुला जो मार्ग सांगितला तोच त्याला सांगितला. मी त्याला सांगितलं की बाबा रे, मोक्षाचे खरे मार्गदर्शक असतात ते सद्गुरू. कारण माणसाच्या लौकिक जीवनात त्याला अनेक प्रकारचे गुरु भेटतात, पण सद्गुरू हा मार्ग शोधावा, परम भाग्याने भेटावा लागतो. कारण जो आपल्या शिष्याला आत्मकल्याणाचे साधन देतो, त्यास मोक्षमुक्तीचा मार्ग दाखवतो, त्या सद्वस्तूची भेट करून देतो, जो जीवाशिवाची मेळणी करतो, तोच खरा सद्गुरू होय. गुरुची महती अपार आहे, ती वेदशास्त्र पुराणेही सांगू शकले नाही. माते, मी हा बोध त्या येदूस केला, पण मी तो नुसता बोध करून थांबलो नाही, तर मी स्वतःची गुणसंग्रही वृत्ती जोपासत माझ्या यात्रा भटकतीच्या काळात द्रष्टेपणाने जे 24 गुरु स्वतः केले ते कोणकोणते, मी त्या प्रत्येकाकडून काय शिकलो, कोणता बोध घेतला, ते तुला क्रमवार सांगतो. प्रथम केलेले ते 24 गुरु कोण कोण ते ऐका. ऐकता ना? ऐका. पृथ्वी, पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश हे पंचमहाभूते. हे काय? 5 पंचमहाभूत. गवस्ती, चंद्र, कपोत, अजगर, समुद्र, पतंग हा कीटक, मधुमक्षिका, हत्ती, हरिण, माशा, वेश्या, टिटवी, निरागस बालक, कंकण, बाण तयार करणारा शरकार, सर्प, कातनी, कोळी, भ्रमर या 24 गुरुशिवाय आणखी एक 25वा गुरु मी जो केला तो म्हणजे हा नरदेह. स्वतःचे गुरु व्हायचे, स्वतःकडनं प्रश्न शोधायचे, स्वतः उत्तर लिहायचे आणि स्वतःच ते जीवनात आणून जास्तीत जास्त आनंद घ्यायचा प्रयत्न करायचा. हे सांगितल्यावर दत्त मातेस म्हणाला, माते, जीवाची जी कथा मी आता तुला सांगतो ती तू प्रथम नीट लक्षपूर्वक ऐकून घे. एकदा विष्णूने विधात्यास या सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी जीवसृष्टी निर्माण कर अशी आज्ञा दिली. तेव्हा विधात्याने लहान मोठ्या आकाराचे विविध पादांचे अनेक प्राणी हे निर्माण केले. जेव्हा विष्णूने ते सर्व प्राणी पाहिले तेव्हा त्यांच्या काही मनाची समाधान झाले नाही. ते विधात्यास म्हणाले, अरे, तू हे जे सर्व प्राणी निर्माण केलेस ते केवळ विषय वासना भोग उदरभरण करणारे जीव. मला तुझ्याकडून अशा एका जीवाची निर्मिती अपेक्षित आहे की जो आपल्यासारखाच तुला मला जाणून घ्यायचा उत्सुक असणारा असेल असा मनुष्य प्राणी तू निर्माण कर. त्याला वेदांनी सांगितलेल्या 4 वर्णाश्रमाची, विविध आश्रमाची, त्यातील नीती नियम पालनाची, स्वधर्माचरणाची बंधने घाल. तू जर असा मनुष्य प्राणी जन्मास घातलास, त्याने जर त्यास प्राप्त झालेल्या त्या नरजन्मात मला जाणून घेण्याचा, मद्रूप होण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचा सर्वतोपरीने उद्धार करीन. मी त्याचे सर्व संकटापासून रक्षण करीन. जर तो स्वहिताची करणी करेल तर तो नर हाच माझ्यासारखा नारायण होईल. झाले. विष्णू भगवंताचे असे अभिवाचन मिळताच त्या विधात्याने आपले सर्व कौशल्यपणास लावून मनुष्य प्राणी जन्मास घातला. त्यासाठी त्याची स्त्री पुरुष यांच्या संयोगाने स्त्रीच्या गर्भाशयात रवानगी केली. त्याचे 9 महिने 9 दिवस जो नर उकडत आणि परिपक्व होत राहिला. पुढे उचित समयी तो योनीच्या दारात बाहेर पडण्यासाठी आला. कोणी त्यातून चटकन बाहेर सटकला तर कोणी अडकला. त्यास प्रयत्नपूर्वक बाहेर ओढून काढावे लागले. त्यात अनेक यातना झाल्या. पुढे जीवाची गर्भाशी जोडलेली नाळ कापून त्यास वेगळा केला गेला. तेव्हा खरं तर तो जीव आपली त्या शिवतत्वाशी असलेली नाळ कापली गेली म्हणून रडू लागला. तो नवजन्मजात जीव रडू लागला तर याचे माता पिता आनंदोत्सव साजरा करू लागले. पुढे जीव हा माया ममता मोहात संसार प्रपंचात अडकत गेला. विषय वासनेत गुंतत गेला. तो स्वहितास पारखा झाला. तेथूनच त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यातील एरझाऱ्यांना सुरुवात झाली. जीवाची ही जन्मकथा सांगितल्यानंतर
अवधूत हे आपल्या मातेस सांगतात की माते जीवाचे जीवन मिळते ते जगण्याचे दोन मार्ग, एक म्हणजे बद्ध मार्ग, दुसरा म्हणजे मुक्त मार्ग. या जगात बद्धमार्गी जीवन जीवच जास्त. ज्या जीवांना त्याच्या परमभाग्याने सद्गुरूचा लाभ होतो, त्यांचं बोधामृत मिळते, तेच मुक्त मार्गी जीवन जगण्याची कला आत्मसात करतात. ही जीवनकला त्या एका सद्गुरू वाचून अन्य कोणीच शिकवू शकत नाही. त्यासाठी जीवाने त्या सद्गुरूचा शोध बोध आपलासा करायलाच हवा. श्री दत्तपुढे ह्याच संदर्भात आपल्या माते सांगू लागले की, माते, माझ्या परमभाग्याने मला अत्रि ऋषीसारखा पिता तुझ्यासारखी माता लाभली. तुम्ही दोघेही माझे गुरु प्रथम आहात. पित्याने मला गायत्री मंत्राचा उपदेश दिला, ते माझे बीज गुरु, मला देवांचे ज्ञान देणारे, माझ्या सर्व शंकांचे निरसन करणारे माझे ज्येष्ठ गुरु दुर्वास बंधू, हे सुद्धा माझ्या लेखी माझे गुरु आहे. माते, मला जेव्हा गुरुपित्याने त्या जगाच्या शाळेत अनुभवाच्या गुरुकडून शिकायला पाठवले, तेव्हा मी त्यांच्या शिकवणीप्रमाणे गुणग्राहकतेने एकूण 24 गुरु केले. किती गुरु केले? 24. ते आपण आता मागे ऐकलेच. त्यांचेकडून ज्ञानबोध शिकवणं गोळा करीत माझी झोळी भरून घेतली. हे तर मी आधीच तुला सांगितले. खरं ना माते, तुझ्या माता पितेच्या आशीर्वादाने मी त्या अनेक गुरूंकडून खूप काही शिकलो. माते, पित्याच्या त्या गुरु शिकवणीप्रमाणे मी त्या जगाच्या अनुभव शाळेत खूप शिकलो. मी परत त्यांच्या चरणाशी येऊन लीन झालो. त्यावेळी माझे मलाच हे जाणवते की गुरुकृपेने माझ्या मनातील विषय वासना, इच्छा, आकांक्षा या सर्व लोप पावल्या. वृत्ती या निवृत्त झाल्या. माझा अहंकार लोप पावला. माझे मित्वाचे अज्ञान दूर झाले असून खऱ्या आत्मज्ञानाच्या ज्योतीने माझे जीवन उजळले. माझ्या मी तूचपणाचा द्वैत भावाचा पार नाश झाला. मी जीवनमुक्त झालो. माते, ही जी जीवनाची मुक्त अवस्था मला प्राप्त झाली, तशी ती तुलाही प्राप्त होण्यासाठी, तुझ्या नरजन्माची सार्थकता होण्यासाठी तू सुद्धा तुझ्या पतिदेवास म्हणजेच श्री अत्रींना शरण जा. त्यांचा गुरु अनुग्रह घे. माते, मानवी क्षणभंगूर अशा जीवनाचा काही भरोसा नाही, तेव्हा इथे विवेकाची तातडी करावी लागते, हे विसरू नको. येथे श्री नारद पुराणात संमत असलेल्या श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 17वा अध्याय संपूर्ण झाला. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री गुरु दत्ताय नमः. श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा 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 श्री दत्त दिगंबरा.